नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक. आपण पाहत आहोत इयत्ता 8वीचा विज्ञान याच्यामधील 13वा लेसन, ज्याचं नाव आहे रासायनिक बदल व रासायनिक बंध. विद्यार्थी मित्रांनो, रासायनिक बदल म्हणजे जे बदल परमनंट असतात, म्हणजे कायमस्वरूपी असतात, त्यांना रासायनिक बदल असं म्हणतात. हे आपल्याला माहितच आहे. त्याचप्रमाणे आपण भौतिक बदल म्हणजे काय याच्याविषयी सुद्धा जाणून घेणार आहोत. भौतिक बदल म्हणजे जे टेम्पररी असतात, उदाहरणार्थ काय ते आपण येणाऱ्या सेशन मध्ये पाहणार आहोत. हा पहिला सेशन आहे. रासायनिक बंध लक्षात ठेवा, जेव्हा रासायनिक रिएक्शन होत असते, केमिकल रिएक्शन ज्या वेळेला होत असते आणि केमिकल बदल ज्या वेळेला होत असतात, त्यावेळेला रिएक्टंट मध्ये काही बंध तुटून म्हणजे बॉन्ड्स ब्रेक होतात आणि नवीन बॉन्ड फॉर्म होतात. जसं की आपल्याला माहित आहे NaOH आणि HCl यांची जर अभिक्रिया झाली, त्याच्यापासून सोडियम क्लोराईड म्हणजे आपण जे टेबल सॉल्ट म्हणतो, आपण जे मीठ खातो, ते NaCl आणि H2O तयार होतो. म्हणजे इथे बघा Na आणि OH, सोडियम आणि हायड्रॉक्साईड ग्रुप, ह्याच्यामधला बॉन्ड ब्रेक होतो. त्याचप्रमाणे आपण बघितलं HCl, हायड्रोजन आणि क्लोरीन, याच्यामधला बॉन्ड ब्रेक होतो आणि नवीन बॉन्ड फॉर्म होतो, NaCl आणि H2O तयार होतो. आणि आपल्याला माहितच आहे की ज्या वेळेला रिएक्टंट मध्ये जे कन्स्टिट्यूएंट आहेत, जे घटक आहेत, त्यांचे गुणधर्म आणि त्यांच्यापासून तयार होणाऱ्या कंपाऊंडचे गुणधर्म भिन्न असतात. फॉर एक्झाम्पल मी सांगू इच्छितो विद्यार्थी मित्रांनो की हायड्रोजन जळतो आणि ऑक्सिजन ज्वलनाला मदत करतो. लक्षात घ्या, हायड्रोजन जळतो म्हणजे स्वतः पेट घेतो आणि ऑक्सिजन त्या ज्वलनाला मदत करतो. आणि ह्यांच्यापासून तयार होणारा जे प्रोडक्ट आहे म्हणजे H2O, पाणी, हे ती आग विझवण्याचं काम करतं. सांगायचा उद्देश हाच आहे की हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांचे गुणधर्म वेगवेगळे आहेत आणि त्यांचं कंपाऊंड जे फॉर्म होतं ते म्हणजे कोणतं, तर पाणी. तर पाण्याचे गुणधर्म वेगळे आहेत. ज्याप्रमाणे आपण बोलू शकतो दुसरं की सोडियम हायड्रॉक्साईड आणि क्लोरीन. आता सोडियम हा अत्यंत क्रियाशील असा धातू आहे, आपल्याला माहितच आहे, आणि क्लोरीन हा अत्यंत विषारी वायू आहे. परंतु ज्या वेळेला यांच्यापासून NaCl हे प्रोडक्ट तयार होतं, त्यावेळेला त्यांचे गुणधर्म बदलतात. म्हणजे ह्याच्यापासून आपल्याला सोडियम क्लोराईड हे आपल्याला मीठ मिळतं. आपण हे घरी मीठ अन्नासाठी वापरतो, म्हणजे याच्यातले क्लोरीनचे रासायनिक गुणधर्म जे असतात ते बदललेले असतात. तर अशा प्रकारे रासायनिक बदल आणि रासायनिक बंधांविषयी आपण या लेसन मध्ये पाहणार आहोत. चला तर मग पाहूया रासायनिक बदल आणि काही रासायनिक बंध कशा प्रकारे ब्रेक होत असतात. पहा, बदलांचे वर्गीकरण करण्याच्या विविध पद्धती कोणत्या. वेगळ्या प्रकारची बदल आहेत, म्हणजे कुठले भौतिक बदल किंवा रासायनिक बदल. आता भौतिक बदल आणि रासायनिक बदल यांच्यामधला फरक काय आपल्याला सांगायचा आहे आणि पुढे काही बदल दिलेले आहेत त्यांच्याविषयी आपण आपल्याला सांगायचं आहे की रासायनिक बदल कोणते आणि भौतिक बदल म्हणजे कोणते. पुढल्या स्लाइड मध्ये जाण्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो, मी आपल्याला सांगू इच्छितो की भौतिक बदल म्हणजे जे बदल टेम्पररी असतात. म्हणजे याचा अर्थ, आपण एक्झाम्पल घेतलं पाण्याचं बर्फात रूपांतर होतं, म्हणजे 0°C खाली ज्याचं बर्फात रूपांतर होतं, त्याच्या पुढे आपण त्याला हीट देत गेलो तर 0°C पासून पुढे त्याचा मेल्टिंग पॉईंट येतो, म्हणजे इथे त्याचा विलयन बिंदू तयार होतो आणि इथे पाणी द्रव अवस्थेमध्ये येतं. आता द्रव अवस्थेमधल्या पाण्याला आपण हीट देत गेलो आणि 100°C पर्यंत हीट दिली तर त्या पाण्याचं रूपांतर वाफेमध्ये होतं. आता झालेली वाफ जी आहे त्या वाफेचं संगणन केलं, कंडेन्सेशन केलं, किंवा आपण परत एकदा वाफ ती कंडेन्स केली तर तिचं रूपांतर परत एकदा पाण्यात होतं. पाणी आपण फ्रीज मध्ये, रेफ्रिजरेटर मध्ये ठेवलं आणि त्याचं टेम्परेचर 0°C खाली आणलं तर परत एकदा त्याचा बर्फ होतो. म्हणजे अशा प्रकारच्या बदलांना म्हणतात भौतिक बदल. म्हणजे हे टेम्पररी असतात, कायमस्वरूपी नसतात. आता आपण दुसरा रासायनिक बदल बघूया. कैरी जी असते तिचं आंबा जो आहे तो पिकतो. आता पिकल्यानंतर परत ह्याचं रूपांतर कैरीमध्ये होऊ शकत नाही, म्हणजे हा परमनंट बदल झाला आणि अशा प्रकारच्या बदलाला म्हणतात रासायनिक बदल. किंवा आपण तांदूळ जे असतात ते पाण्यामध्ये टाकल्यानंतर जरा गरम केलं की त्याचं रूपांतर भातामध्ये होतं, म्हणजे शिजतो तो तांदूळ. म्हणजे याचा अर्थ परत त्या भाताचा तांदळामध्ये रूपांतर करता येत नाही, म्हणजे हा सुद्धा रासायनिक बदल आहे. शेवटी आपल्याला कळेल की रासायनिक बदल म्हणजे परमनंट बदल, म्हणजे जे बदल परत मागे येत नाहीत, म्हणजे भौतिक बदलांसारखे ते परत एकदा पहिल्या अवस्थेमध्ये येत नाहीत, अशा बदलांना रासायनिक बदल असे म्हणतात. पुढे काही आपल्याला रासायनिक बदल आणि भौतिक बदलाचे दिलेले आहेत, काही बदल दिलेले आहेत, त्यांचं आपण वर्गीकरण करायचं आहे. चला तर मग पाहूया भौतिक बदल आणि रासायनिक बदल. इथे पहा, बदलांमध्ये कैरीचा आंबा होणे. मी तुम्हाला आत्ताच एक्झाम्पल सांगितलं, कैरीचा आंबा होणे म्हणजे कैरीपासून आंबा पिकणे. कैरी आपल्याला आंबट लागते थोडीफार, आंबा गोड लागतो, म्हणजे याचा अर्थ परत त्या पिकलेला आंबा जो आहे तर परत कैरीमध्ये रूपांतर करता येत नाही, म्हणजे हा रासायनिक बदल आहे. बर्फ वितळणे. आता आपल्याला तुम्हाला मी एक्झाम्पल सांगितलेलं आहे
की आपण जर बर्फाला हीट दिली तर त्याचं रूपांतर पाण्यामध्ये होतं, पाण्याला अजून हीट दिली की त्याचं रूपांतर वाफेमध्ये होतं, वाफ कंडेन्स केली की त्याचं परत पाणी होतं आणि कंडेन्स म्हणजे संघनन करणं. जसं आपण बघतो की समुद्राच्या पाण्याची वाफ होते बाष्पीभवनाने आणि ते पाण्याची वाफ उंच उंच जाते, तिथे त्याला थंडावा लागतो आणि त्याचं रूपांतर पाण्यात होतं आणि तो पावसारूपी खाली पडतो. आता पाणी उकळणे, पाण्यात मीठ विरघळणे म्हणजे पाणी उकळले की त्याची वाफ होते, त्या वाफेला परत थंडावा लागला. आपल्याला माहिती आहे आपण घरी जेव्हा आपली आई जेवण करते, ते जेवण केल्यानंतर आपण जेव्हा जेवायला बसतो त्यावेळी तो त्याच्यावर डिश ठेवलेला असतो, त्या डिशच्या खाली काही पाण्याचे थेंब जमा होतात, म्हणजे जी वाफ तयार झालेली आहे पाण्याची तिचं संघनन होऊन परत तिचं एकदा पाणी होतं. म्हणजे हा भौतिक बदल आहे, पाण्यात मीठ विरघळणे. आता पाण्यात विरघळलेलं मीठ लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, हे कायमस्वरूपी तसंच राहत नाही. आपण जर पाण्याला हीट दिली तर फक्त पाण्याचं बाष्पीभवन होतं आणि खाली मीठ शिल्लक राहतं, म्हणजे परत एकदा आपण ते मीठ मिळवू शकतो. म्हणजे हा भौतिक बदल आहे. हिरवे केळे पिवळे होणे म्हणजे हिरवं केळं जे आहे ते पिकलेलं आहे. आता पिवळं झालेलं केळं जे आहे ते परत एकदा हिरवं केळं होऊ शकत नाही, म्हणजे याचा अर्थ हा परमनंट चेंज झाला आणि परमनंट चेंजला आपण रासायनिक बदल असं म्हणतो. फळ पिकल्यावर सुगंध येणे. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, कोणतंही फळ पिकलं की त्याला एक वेगळ्या प्रकारचा वास येतो, म्हणजे याचा अर्थ परत त्या फळापासून ते पिकलेलं फळ जे आहे ते परत एकदा आपण त्याचं रॉ फ्रूट म्हणजेच कच्चं फळ तयार करू शकत नाही, म्हणजे हा रासायनिक बदल आहे. बटाटा चिरून ठेवल्यावर काळा पडणे म्हणजे हवेतील लोह जे आहे त्याची रिएक्शन करतो आणि त्याच्यामुळे तो काळा पडतो, तो परत आपण तसाच्या तसा करू शकत नाही, म्हणजे हा रासायनिक बदल आहे. फुगवलेला फुगा फट दिशी फुटणे म्हणजे फुगवलेला फुगा जो आहे त्यामध्ये हवा भरतो आणि तो फट दिशी फुटतो, फुटल्यानंतर परत त्याच्यात हवा भरता येते का, तर आपण त्याची हवा भरू शकतो. म्हणजे त्याचा अर्थ काय झाला की रासायनिक बदल आणि भौतिक बदल म्हणजे जे टेम्पररी असतात आणि रासायनिक बदल म्हणजे जे परमनंट असतात. फटाका पेटल्यावर आवाज होणे. आता परत त्या आवाजाचा जो खराब झालेला फटाका आहे, फुटलेला फटाका आहे, त्याला परत आपण फटाका बनवू शकत नाही, म्हणजे हा रासायनिक बदल आहे. खाद्यपदार्थ खराब झाल्यावर अंबूस वास येणे म्हणजे जनरली उन्हाळ्यामध्ये अशा प्रकारचा अंबूस वास खाद्यपदार्थांना येत असतो आणि हा बदल जो आहे त्याला परत आपण गरम करून वगैरे परत त्याचा ओरिजिनल खाद्यपदार्थ बनवू शकत नाही, म्हणजे हा रासायनिक बदल आहे. कोणताही रासायनिक बदल होताना मूळ पदार्थांचे संघटन बदलते व त्यांच्यापासून वेगळे संघटन असलेला वेगळा गुणधर्म असलेला नवीन पदार्थ मिळतो. एखादा बदल हा रासायनिक बदल आहे ओळखायचे कसे, तर याच्यापासून हा जो बदल असतो तो परमनंट असतो आणि भौतिक बदल कसा असतो तर टेम्पररी असतो. म्हणजे रासायनिक बदलामध्ये संघटन बदलते म्हणजे काय, तर उदाहरणार्थ आपण बघितलं सोडियम हायड्रॉक्साईड आणि HCl यांचं संघटन वेगळं आहे. यांच्यामध्ये जेव्हा रासायनिक अभिक्रिया होते त्यावेळेला NaCl म्हणजे वेगळंच संघटन असलेला एक पदार्थ तयार होतो आणि अशा प्रकारे हे पदार्थ तयार होतात ते परमनंट असतात, ते टेम्पररी नसतात आणि म्हणून यांना रासायनिक बदल असं म्हणतात. इथे पहा आपल्या स्लाइडवर ऍपल कापलेला आहे किंवा त्याच्यावर तो लालसर असा कलर तयार झालेला आहे. खिळे जे ठेवलेले दिसत आहेत, खिळ्यांवर सुद्धा फेरस ऑक्साईड म्हणजेच गंज जो आहे रस्ट त्याचा थर जमा झालेला दिसतोय, म्हणजे ही रासायनिक अभिक्रिया आहे. केळी पिकलेली दिसत आहेत किंवा तिथे आग लावलेली दिसते, याचा अर्थ काय, हा रासायनिक बदल आहे. म्हणजेच रंग बदलणे, चव बदलणे किंवा वायू मुक्त होणे इत्यादी गोष्टींना रासायनिक बदल असं म्हणतात. हे बदल परमनंट असतात म्हणजे तात्पुरते नसतात, म्हणजे कायमस्वरूपी होणारे हे बदल आहेत त्यांनाच रासायनिक बदल असं म्हटलं जातं. एक एक्सपेरिमेंट करूया बघा विद्यार्थी मित्रांनो. एका स्वच्छ काच पात्रात लिंबाचा रस घ्यायचा आहे. आता आपण मागच्याच लेसन मध्ये बघितलं लिंबाचा रसामध्ये कोणता ऍसिड असतं तर सायट्रिक ऍसिड. चमच्यामध्ये 2 थेंब लिंबू रस घेऊन त्याची चव घ्या. आता ह्याची चव घेतल्यानंतर आपल्याला काय लागेल तर तो आंबट लागेल, कारण ह्याच्यामध्ये ऍसिड आहे. कोणता ऍसिड आहे, सायट्रिक ऍसिड. म्हणजे जिथे कुठे आम्ल असेल तिथे त्याची चव आंबट लागते. आता लिंबू रसात चिमूटभर खाण्याचा सोडा टाका. आता खाण्याचा सोडा याचा फॉर्म्युला काय आहे, NaHCO3 सोडियम बायकार्बोनेट किंवा त्याला सोडियम हायड्रोजन कार्बोनेट असं सुद्धा म्हणतात. सोड्यांच्या कणाभोवती बुडबुडे तयार होताना दिसेल का, पात्राजवळ कान नेल्यास काही आवाज ऐकू आला का. आता हा एक्सपेरिमेंट आपल्याला करायचा आहे. आता काच पात्रातील 2 थेंब द्रव घेऊन त्याची चव घ्या. सुरुवातीला लिंबू रसाची चव आंबट होती, तशीच ही चव होती का, तर लक्षात घ्या ज्या वेळेला केमिकल बदल होत असतो, ऍसिड आणि बेस NaCO3 हा बेस आहे, यांच्यामधून कार्बन डायऑक्साईड वायू मुक्त होत असतो आणि त्याच्यामुळे बुडबुड्यांचा आवाज येत असतो. आणि ह्याच्यामध्ये ऍसिड आणि बेस यांची रिएक्शन झाल्यानंतर जी ओरिजिनल चव होती ती इथे आपल्याला बदललेली दिसते, म्हणजे प्रोडक्ट मध्ये ह्यांचे गुणधर्म वेगळे असतात. आता लक्षात ठेवा काही टिप दिली आहे बघा. वरील कृती स्वच्छ साहित्य व खाद्यपदार्थ वापरून करायची असल्याने
चव घेणे ही परीक्षा करणे शक्य आहे, अन्यथा चव घेणे ही परीक्षा करता येणार नाही हे लक्षात ठेवा. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, प्रत्येक ऍसिडची आपण चव घेऊ शकत नाही. हे काही फळांमधून मिळणारे ऍसिड्स आहेत ते आपण खातो आणि त्यांची चव ती सौम्य आम्ल असतात आणि त्याच्यामुळे त्यांची चव आपण घेऊ शकतो. परंतु जी सिंथेटिक केमिकल्स आहेत, उदाहरणार्थ H2SO4 किंवा HNO3, यांची कधीही चव घेण्याचा प्रयत्न करू नका, कारण ते आपल्या जीवनास हानिकारक आहे. इथे पहा वरील कृतीत, आता आपण कृती जी केली, आपण जी काही ऍक्टिव्हिटी केली त्याच्यामध्ये काय होते लक्षात घ्या की बदल घडून येत असताना जाणवण्याजोगे अनेक निरीक्षणे आढळतात. बुडबुड्यांच्या रूपात वायू मुक्त होताना दिसतो. हलकासा ध्वनी सुद्धा ऐकायला इथे येत असतो. खाण्याच्या सोड्याचे पांढरे स्थायू कण दिसेनासे होतात कारण ते ऍसिड आणि बेसची रिएक्शन होते. मूळची आंबट चव कमी किंवा नाहीशी होते. तुम्हाला सांगितलं ज्या वेळेला रिएक्शन होते तेव्हा रासायनिक अभिक्रिया होत असताना जे रिएक्टंटचे गुणधर्म असतात ते पूर्णपणे चेंज होऊन प्रोडक्टचे गुणधर्म वेगळे असतात. याच्यासाठी आपण NaCl चं उदाहरण बघितलेलं आहे. इथे लक्षात घ्या, मूळची आंबट चव कमी किंवा नाहीशी होते. त्यावरून या बदलात वेगळ्या चवीचा नवीन पदार्थ तयार झाल्याचे समजते. तुम्हाला सांगितलं की NaCO3 यामध्ये कार्बोनेट असल्यामुळे कार्बन डायऑक्साईड हा वायू इथे मुक्त होतो आणि त्याच्यामुळे बुडबुड्यांचा आवाज येतो आणि नवीन जो प्रोडक्ट आहे त्याचा आता त्याची चव सुद्धा चेंज झालेली दिसते. आंबटपणा त्याचा गेलेला दिसतो. आंबटपणा कशामुळे आला होता तर लिंबू रसामुळे. त्याच्यामध्ये सायट्रिक आम्ल असतं आणि आम्लाला कुठेही चव कशी असते तर आंबट असते. आता बघा, वरील बदलाच्या शेवटी पदार्थाची चव वेगळी होते म्हणजे त्यांचे संघटन वेगळे होते. याचा अर्थ असा की वरील बदलात मूळ पदार्थांचे संघटन बदलून वेगळ्या गुणधर्माचा नवीन पदार्थ तयार झाला. म्हणजे लिंबू रसात खाण्याचा सोडा मिसळल्यावर होणारा बदल हा रासायनिक बदल आहे. ज्या अर्थी चवीमध्ये बदल झालेला आहे त्या अर्थी हा बदल कोणता होता तर रासायनिक बदल होता. काही वेळा रासायनिक बदल घडत असताना वेगवेगळी वैशिष्ट्यपूर्ण निरीक्षणे जाणवतात व त्यावरून रासायनिक बदल झाल्याचे ओळखता येते. आता त्याच्यापैकी काही निरीक्षण तक्त्यात आपल्याला दिलेले आहेत. ती पुस्तकामध्ये सुद्धा आपल्याला मिळणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या सेशनच्या अंती काय शिकलो तर रिएक्शन होत असताना संघटन बदलत असतं. म्हणजेच रासायनिक अभिक्रिया होत असताना रिएक्टंटचे जे काही गुणधर्म असतात ते गुणधर्म पूर्णपणे प्रोडक्टमध्ये चेंज झालेले असतात. त्याच्यासाठी आपण लिंबू रस आणि खाण्याचा सोडा म्हणजे NaCO3 यांची रिएक्शन इथे बघितलेली आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, आपण बघितलं की भौतिक बदल आणि रासायनिक बदल म्हणजे काय. भौतिक बदल हे टेम्पररी असतात, तात्पुरते असतात, तर रासायनिक बदल हे कायमस्वरूपी असतात. म्हणजे उदाहरणार्थ कैरीचा आंबा तयार झाला किंवा आंबा पिकला की परत आपण त्याची कैरी बनवू शकत नाही. म्हणजे हे परमनंट बदल झाले आणि म्हणून अशा बदलांना रासायनिक बदल म्हणजे केमिकल चेंज असं म्हटलं जातं. तसं आपण पाण्याचं बघितलं की पाण्याला आपण बर्फ जो आहे त्याला उष्णता दिली की त्याचं द्रवामध्ये रूपांतर होतं, द्रव पाण्यामध्ये रूपांतर होतं. त्याला 100 डिग्री सेल्सिअस पर्यंत उष्णता दिली की त्याचं रूपांतर वाफेत होतं. त्या वाफेचं संगणन केलं की परत एकदा त्याचं पाण्यात रूपांतर, पाण्याला परत रेफ्रिजरेटरमध्ये ठेवलं की त्याचं रूपांतर बर्फामध्ये होतं. म्हणजे हा तात्पुरता बदल आहे आणि म्हणून अशा प्रकारच्या बदलाला भौतिक बदल असं म्हणतात. धन्यवाद.